राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित। मंत्री छगन भुजबळांची माहिती। उद्या एकमत झाल्यास उद्या शपथविधी होण्याचेही संकेत। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावल्याची माहिती। बैठकीत उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित केलं जाण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते अनुकूल। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत चर्चा, तर अजितदादांकडील सर्व खाती राष्ट्रवादीला देण्याची मागणी। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत घडामोडींना वेग। दोन्ही पक्ष एकत्रीकरणासंदर्भात अजित पवारांचं कुटुंब शरद पवारांसोबत करणार चर्चा। 2 दिवसात मोठा निर्णय होणार असल्याची माहिती। अजितदादांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र प्रफुल्ल पटेलांकडे सोपवली जायची शक्यता। बारामतीत अजित पवारांचं अस्थि विसर्जन। कऱ्हा नीरा नदीच्या संगमावर अस्थींचं विसर्जन। सोन गावात पवार कुटुंबियांकडून नावेतून जात अस्थींचं विसर्जन। दुःख विसरून शरद पवार लागले कामाला। अस्थि विसर्जनानंतर लगेचच नीरा नदीच्या प्रदूषणाची शरद पवारांकडून पाहणी। प्रदूषणासंदर्भातल्या तक्रारीची पवारांकडून दखल। अजितदादांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात, तर 6 मार्चला मांडण्यात येणार अर्थसंकल्प। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर। अनेक मोठे नेते उपस्थित असताना मोठी दुर्घटना टळली। ठाणे पालिकेत महापौर उपमहापौर पदासाठी 1.25 वर्षांचा फॉर्म्युला। नाराजी टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा निर्णय। पहिलं 1.25 वर्ष ठाण्यात शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर। अकोला महापालिकेत पूर्णतः भाजपाची सत्ता। महापौरपदी शारदा खेडकर तर उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड। अकोल्यात भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखली। अकोला महापौरपदाच्या निवडीनंतर महापालिकेत राडा। काँग्रेस आणि एमआयएमचे नगरसेवक एकमेकांना भिडले। काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा एमआयएमचा आरोप। पुण्याच्या महापौराची निवड 9 फेब्रुवारीला होणार। भाजपाच्या पुणे महापालिकेतील गटनेतेपदी नगरसेवक गणेश बिडकर यांची निवड। ठाकरे बंधूंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्याची नालासोपाऱ्यात धिंड कपडे काढून अर्धनग्न करत मनसैनिक शिवसैनिकांकडून जबर चोप देणाऱ्या मनसैनिकांच्या पाठीवर अमित ठाकरेंकडून शाबासकीची थाप। संभाजीनगर शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ। सोनसाखळी चोरून चोरट्यांनी बाईकवरून ठोकली धूम। नागरिकांनी केला पाठलाग, मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी। नाशिकमध्ये परदेशी टोळीचा उच्छाद। कुऱ्हाड कोयते घेऊन 3 ठिकाणी सशस्त्र हल्ले करत दहशत माजवण्याचा प्रयत्न। एका युवतीसह 10 गुंडांना अटक। नांदेडच्या नरसी शहरात चोरट्यांनी रात्री केली गायीच्या वासराची चोरी। गायीचे वासराला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न, मात्र गोतस्कर कारमध्ये वासरू घेऊन फरार। बुलढाण्यात डॉक्टरांकडून महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया। पोटातून काढला 6 किलोचा मांसाचा गोळा। जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनं महिलेला जीवनदान।